नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा ठळठळीत धडधशीत पुरावा म्हणजे वर्तमानपत्रातून येत असलेल्या मोठमोठ्या जाहिराती आणि धडाक्यानं सरकारी निर्णय, ते घेतल्याची घोषणा, वेगवेगळ्या आश्वासनांची खैरात, फुकटाफाकटी योजना. केवळ हे महायुती सरकार म्हणून नाही, सगळे सरकार हे करत आलेले आहे. मुळात नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीनं ते काय मतदारांना प्रलोभन देणं म्हणा किंवा त्याहीपेक्षा सगळ्यात मूळ जी आमचा आक्षेपाचा विषय की फुकटाफाकटीची योजना ही काय गोष्ट, कशासाठी पैसे वाटप करायचे, हे सगळं दक्षिणेतून जरा हे कल्चर सुरू झालं. तांदूळ वाटप करायचा तेव्हा, आता जर रॅशनवरती फुकटच मिळायला लागली ती गोष्ट वेगळी. तांदूळ वाटप करायचा, काहीतरी लॅपटॉप द्यायचे, मुलींना सायकलीत कशा दिल्या, शाळेत शिकणाऱ्या मुलींना सायकलीचं वाटप केलं आणि त्याचे फोटो, हे सगळं काय नेमकं. किंवा आता आपल्याकडची लाडकी बहीण योजना, ह्यांना तुम्ही काय म्हणून हे पैसे द्यायला लागलात, कुठल्या कारण, म्हणजे याच्या सगळ्यासाठी. किंवा नेमकं एखाद्या स्मारकाची योजना जाहीर होती, त्याचं भूमिपूजन होतं, हे सगळं नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती का केलं जातं. वेगवेगळ्या महामंडळांची स्थापना 2.5 वर्ष, 2.25 वर्षापासून हे महायुती सरकारसुद्धा अस्तित्वात आहे. मग हे सगळे जे नियमित शासकीय पातळीवरचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा ते घेतले जात नाहीत आणि आताही निवडणुकीच्या तोंडावरती घेतलेले कितीतरी निर्णय तसेच अडकून पडतात. त्याची घोषणाबाजी होती, त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या होतात. त्याही बातम्या म्हणजे आता तर अशी हसायची परिस्थिती झालेली आहे की वर्तमानपत्र कुठल्या विचाराचं असो, सरकारी जाहिरात सगळ्यात मोठ्या येतो म्हटल्याच्यानंतर ते सरकारच्या फार विरोधात जाऊ शकत नाही. दिल्लीमधलं ते एक असं उदाहरण आहे की त्या आम आदमी पक्षाच्या सरकारने जाहिरातीवरती एवढा खर्च केला आणि मेट्रोच्या एका प्रकल्पाच्या संदर्भात प्रत्यक्ष जेव्हा उच्च न्यायालयात त्यांनी सांगितलं की निधी कसा कमी आहे, कारण की ती केंद्राची योजना होती आणि ह्यांना ती काही राबवायची नव्हती, तर तेव्हा त्यांना उच्च न्यायालयाने झाडलं आणि त्यांच्या जाहिरातीच्या ह्याच्यावरती कात्री लावली की इतकं मोठं बजेट तुम्ही कसं खर्च करता. साधी गोष्ट होती. हे केजरीवाल यांनी दिल्लीत बसून फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरातीवरचं जे बजेट वर्तमानपत्रांना आणि माध्यमांना दिले होतं, बदल्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी कायमस्वरूपी चर्चेमध्ये असायचे आणि त्यांच्यावरच्या टीकेची धार बोथट केली जायची किंवा त्यांच्या अशा काही योजनांची भलामण करायचं. सगळ्यात क्लासिक उदाहरण ते. हे सगळं करत असताना सर्वसामान्य मतदारांच्या विवेकबुद्धीला आपण त्याची फार वासडी, काय म्हणतात, वासडणीक असा जो शब्द आहे ना आपल्याकडं अतिशय ग्रामीण भाषेमध्ये, बुद्धीची वासालात लावून टाकायची सगळी की बरं हे पैसे कुठून आलेले आहेत, हे सर्वसामान्य करदात्यांच्या खिशामधून आलेले पैसे आहेत. खरं तर स्वतः मोदी सरकारने जे केंद्रामध्ये 14 पासून एक धोरण राबवले ते त्यांचेच पक्षाचं जिथं सरकार आहे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या साठीच्या म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनाच्या बाबतीतल्या योजना असो किंवा विजेचे प्रश्न असो, अजूनही लोडशेडिंग आहे, पूर्णपणे गेलेलं नाही. लोडशेडिंग पूर्णपणे जाऊ शकेल, म्हणजे लोडशेडिंग म्हणजे शून्य लोडशेडिंग होईल किंवा सर्वांना पिण्याचं पाणी स्वतः मोदींनी जाहीर केलेली योजना ही. गावगाव सगळे 12 असे रस्ते आहेत, पिण्याचं पाणी आहे, वीज आहे, रेल्वेचे रखडलेले प्रकल्प. आता तरी मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं विद्युतीकरणचं काम झाले, जवळजवळ संपत आलेलं आहे काम. रस्त्याचे प्रकल्प असो, जे रखडलेले ते नवीन प्रकल्प बाजूला ठेवा, जे सध्याचे प्रकल्प आहेत, रस्ते आहेत, त्यांची दुरुस्ती, त्यांचं नीट, ह्या गोष्टी का नाही होत. म्हणजे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की प्रत्यक्षमध्ये ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या दुर्दैवाने होत नाहीत आणि काहीतरी खुळखुळा दाखवायचा म्हणून निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळ्या योजनांचा असा खुळखुळा सर्वसामान्य लोकांच्या समोर दाखवला जातो. म्हणजे त्या लहान लेकराच्या बाबतीत म्हणतात ना, त्याला भूक लागलेली, तुम्हाला त्याला खायला काही द्यायचं नसेल तर त्याला विमान कुठे आहे, ती चिमणी कुठे आहे, कावळा कुठे आहे, त्याच्या हातामध्ये खुळखुळा वाजवायचा आणि त्याचं लक्ष दुसरीकडे न्यायचं. त्या पद्धतीने आपल्याकडे होते. सिंचनाचे कितीतरी प्रकल्प रखडलेले आहेत, रस्त्याचे प्रकल्प रखडलेले आहेत, कितीतरी ठिकाणी ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या बासनात बांधल्या गेलेल्या, गुंडाळल्या गेलेल्या असतात, पूर्णत्वास जात नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये तर आता 2 वर्षांपासून चांगला पाऊस पडतोय, 3 वर्षापासून म्हणून कोणाला काही गांभीर्य जाणवत नाही. एखादा जरी फटका बसला ना, अतिशय कमी पावसाचं एखादं वर्ष आलं की सगळ्यांचे डोळे उघडे उघडतील. गावगावच्या बारवा, आम्ही त्याच्यासाठी काम करतो आहोत बारव समितीवरती. ह्या बारव समितीनं
म्हणजे 3 वर्षापासून ती समिती 2 वर्षापासून त्याची एक साधी बैठक घ्यायला सुद्धा शासनाला वेळ मिळालेला नाही. आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती अशा वेगवेगळ्या योजना तुम्ही जाहीर करता आणि जे प्रत्यक्षामध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गावोगावचा अतिशय गंभीर आहे. जर ह्या बारवा आम्ही साफसूफ स्वच्छ चांगल्या ठेवू शकलो तर या बारवांना अतिशय सुंदर असं पिण्याचं पाणी आहे उपलब्ध. ते फक्त उपसून वापरायचं, फिल्ट्रेशनसुद्धा करायची गरज नाही, इतक्या काही ठिकाणच्या बारवांचं पाणी स्वच्छ आहे. मग हे सगळं समोर दिसत असताना ते बाजूला ठेवायचं आणि या फुकटाफाकटी योजना जाहीर करायच्या. हे जे सगळं भीकवादी धोरणेनं नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेनं आणलेलं आणि सरकार म्हणजे काहीतरी मायबाप सरकार म्हणजे आपल्यावरती उपकार करते. वस्तुतः सरकार स्वतः बांडगुळे. आम्ही जी चळवळीत नेहमी घोषणा देतो, सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. जेव्हा जेव्हा आपण कुठल्या गोष्टीसाठी सरकारपुढे जाऊन पदर पसरतो तेव्हा लक्षात घ्या, हे सरकार म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. सर्वसामान्य लोकांनी दिलेल्या करातूनच सरकार नावाची सगळी ही यंत्रणा चालते आणि आपण त्यांना द्यायचं, मग त्यांनी पुन्हा आपल्या पदरात टाकायचं, मग म्हणायचं की त्यांची भावना अशी की आपण कशी जनतेला भीक देतो आणि जनतासुद्धा आपण कसे लाचार आहोत, मजबूर आहोत आणि मायबाप सरकार आपलं काही भलं करणं असेल तर आपलं भलं होईल. खरं तर सरकार ही व्यवस्था अतिशय किमान असली पाहिजे आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांवरती काही गोष्टी सोपून द्या ना. लोकांनी सरकारला कर द्यायचा आणि मग सरकारने त्या करातून तुम्हाला अशा कुठल्या तरी फुकटाफाकटी योजनेसाठी पैसे द्यायचे. सर्वसामान्य लोकांच्या विवेक बुद्धीवर विश्वास ठेवा ना, ते घेतील ना काळजी. समाजातल्या दुर्बल घटकांची काळजी घ्यायला समाज सफिशियंट आहे, सक्षम आहे. ज्या गोष्टी अशा पातळीवरती होऊ शकत नाही त्या फक्त सरकारने कराव्यात. म्हणजे सरकारने संरचनांच्या बाबतीमध्ये आजही ज्या गोष्टी प्रलंबित आहेत कित्येक वर्षापासून त्या पहिले मार्गी लावाव्यात. विजेचे प्रश्न पूर्णपणे सोडवावेत, पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा, चलनवलन जे असतं, व्यवहार, आर्थिक व्यवहार, परदेश नीती, संरक्षण, कायदा सुव्यवस्था, अशा ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीनं हाताळाव्यात. हे सरकारचं काम आहे. ज्येष्ठांना कुठेतरी प्रवास फुकट, लाडकी बहीण योजना, देवस्थानचं काहीतरी हे करणार, त्याच्यामध्ये तुम्ही रस्ते करा ना. त्या देवस्थानचा विकास देवस्थानचे ट्रस्टी करतील. आता जी मागणी मोठ्या प्रमाणात समोर आलेली की सगळ्या हिंदू देवस्थानांवरतून सरकारी हस्तक्षेप बाजूला करा, सरकार मुक्त करा ही सगळी देवळं त्यांच्या व्यवस्था ज्या आहेत त्या किंवा त्यांचे जे ट्रस्ट आहे त्यांच्याकडे द्या. ते प्रत्येक ठिकाणी सरकारने हस्तक्षेप करायचा आणि त्याचं वाटोळं करायचं हे बंद झालं पाहिजे. आता ही निवडणुकीच्या तोंडावरती म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ करतो की उद्या परवा 2-3 दिवसामध्ये किंवा आताही हा व्हिडिओ पडेल तोपर्यंत दुपारपर्यंत आचारसंहिता लागलेली सुद्धा असेल. हे सगळं त्या तोंडावरती मुद्दाम मला आवर्जून हा व्हिडिओ करायचा की सर्वसामान्य मतदारांनी ह्या भयकाव्यामध्ये येऊ नये. तुम्हाला जे सरकार सक्षम वाटतं, जो पक्ष, जे नेते त्यांना तुम्ही निवडून द्या, पण हे असे फुकटाफाकटी योजना सगळ्यांना म्हणजे पुरुषार्थाचे खच्चीकरण म्हणतात त्याला. तुम्ही काहीच करू नका, पडून राहा, आम्ही तुम्हाला खायला देतो, आम्ही तुम्हाला राहायला देतो, आम्ही तुम्हाला कपडे देतो, आम्ही तुम्हाला घरं बांधून देतो, आम्ही तुम्हाला शौचालय देतो, तुम्ही काहीच करू नका. हा जे पुरुषार्थाचं खच्चीकरण करणे, जेव्हा समाजामध्ये ही संख्या अतिशय मोजकी असते तेव्हा हे शोभून दिसतं. आता हे राखीव जागांच्या निमित्तानं मराठा समाज कसा मागासे म्हणून त्याला आरक्षण कसं पाहिजे, म्हणजे मी कसा मागासे सिद्ध करायची आता चढाओढ सुरू झालेली आहे. हे वाईट गोष्ट आहे. त्या योजनेसाठी आपण कसं पात्र व्हावं म्हणून चांगल्या सक्षम घरातल्या महिलासुद्धा नीट त्याच्या नियमात कसं बसू जेणेकरून आपल्याला पण ते 1500 रुपये महिना पडतील, जेव्हा की त्यांना त्याची काहीच गरज नाही. दिल्लीला आम आदमी पक्षाच्या यांनी एकदा सगळ्या महिलांसाठी त्या याच्यामधून प्रवास फुकट केला होता, मेट्रोमधून. कोणी सांगितलं होतं? बालभारतीमध्ये सगळ्या वयोगटातल्या मुलांना फुकट पुस्तकं, अरे त्यांनी मागितले तरी होती का? दुपारचं जेवण फुकट. अरे किती जणांनी ते जेवण मागितलं होतं? ह्यानं काय आपण करायला आलोत माहिती आहे का? ह्या सगळ्या फुकटाफाकटीच्या योजनांमुळं आपण पुरुषार्थाचं खच्चीकरण करायला लागलोत. म्हणजे माणसाची काही काम करायची जी उर्मी असते ती पूर्णपणे नष्ट करून टाकायची आणि सगळ्यांना म्हणजे भिकारी बनवून टाकायचं. अनुदानावरती लाचार होऊन जगणारे असे लाचारांच्या फौजा तयार करायच्या. ही ओळखा. जे आपल्यातले विचारी लोक आहेत त्यांना माझं कळकळीचं तळमळीचं आव्हान आहे की या सगळ्या फुकटमफाकटी योजनेला, बाकीचं तर काय आपण करू शकू की नाही मला माहिती नाही, पण वैयक्तिक पातळीवरती जिथं शक्य आहे तिथे विरोध करा, नाकारा. मला गरज नाही, मला ही योजना नको असं स्पष्टपणे म्हणायला शिका आणि इतरांना सांगा. इथेच थांबूयात. धन्यवाद.